ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अनुभव क्रमांक 12. परमपूज्य आई 1978 साली गिरगावात आल्या होत्या. त्यांचा अनुग्रह मी घेण्यासाठी माझ्या आईच्या मागे लागले होते. जबरदस्तीने आई मला एके दिवशी गिरगावात घेऊन गेली आणि परमपूज्य आईंच्याच मुखाने अनुग्रह घेण्याचे भाग्य मला लाभले. बस स्टॉपवर उभी असताना अचानक मला घेरी येऊन मी खाली कोसळले. आजूबाजूला पाण्याची सोय नव्हती. तिथे कसेबसे मला टॅक्सीत घालून आणले. परमपूज्य आईंचा अनुग्रह घेतल्यावर असे का व्हावे असे वाटून मनामध्ये विकल्प येऊन मन गडूळ होते की काय याचीच खरी परीक्षा आई घेत होत्या असे मला वाटले. घरी आल्या आल्या मला उलट्या चालू झाल्या व त्याच महिन्यात मला दिवस गेले. पहिल्या मुलानंतर 7 वर्षांनी मला दिवस राहिलेले होते. हे बघून माझ्या दोन्ही घरात आनंद झाला. सासूबाई सारख्या म्हणायच्या, आताच्या मुलींना मूल नको, काय करतील सांगता येत नाही. त्यांनाही हे ऐकून खूप आनंद झाला. तसेच बाळंतपणासाठी मला दवाखान्यात ॲडमिट केले. 3 दिवस तरी मी बाळंत झाले नाही. सासूबाई मोठमोठ्या मांत्रिकांकडून उपचार आणून मी सुखरूप बाळंत व्हावे म्हणून माझ्या उशाशी काही ना काही उपचार करायच्या. पण त्याचा काडीचाही उपयोग नव्हता. मी काही ठिक्कर पडली. म्हणून आई मी अजून कशी बाळंत झाले नाही म्हणून मला बघायला आली. म्हणून माझी आई मला अजून कशी बाळंत झाली नाही म्हणून बघायला आली. माझा व माझ्या केसांचा अवतार पाहून माझी आई घाबरूनच गेली. माझ्याकडे पाहून माझा मोठा मुलगा जो 7 वर्ष वयाचा होता तो म्हणाला, आजी आई वेडी झाली, मला भीती वाटते, घरी चल. माझ्या आईने बरोबर आणलेलं परमपूज्य आईंचे तीर्थ व अंगारा मला लावून तोंडात तीर्थ घातले व घरी जाऊन आईंचे नित्य उपासना पुस्तक वाचत बसली. आई बसली होती तिथेच तिच्यावरती परमपूज्य आईंचा हार घातलेला फोटो लावला होता. त्या हाराचे फूल आई वाचत असताना पुस्तकावर पडले. तिने घड्याळाकडे पाहिले तेव्हा 8:15 वाजले होते. त्यानंतर माझे वडील दवाखान्यातून घरी येऊन आईला म्हणाले, गीता बरोबर 8:15ला बाळंतीण झाली, मुलगा झाला. हाच प्रसाद परत बालोपासनेतून येतो. परमपूज्य आईंच्याच कृपेने मी मरणाच्या दारातून वाचले. सासूबाई म्हणाल्या, 100 रुपये देऊन मी मांत्रिक करून आणले होते. त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. पण तुमच्या परमपूज्य आईंच्या तीर्थ व अंगाराने कसा गुण आला हे पाहून त्या थक्कच झाल्या. 12व्या दिवशी मुलाचे बारसे झाले. त्यानंतर आलेला अजून एक अनुभव म्हणजे माझ्या नंदेने मुलाचे नाव सुकेश असे ठेवले होते. त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून तो बाळ जो रडायला लागला तो थांबलाच नाही. खूप उपाय केले पण सर्व व्यर्थ झाले. माझ्या आईने हे पाहून सहज म्हणले, तू परमपूज्य आईंचा प्रसाद असशील तर आम्ही तुझे नाव गुरुप्रसाद असे ठेवतो, पण तुझे रडणे एकदा थांबव बा. त्याच क्षणी त्याने आपले रडणे थांबवले आणि सर्वांकडे पाहून तो बाळ गोड हसला. हा आश्चर्य व आनंद देणारा प्रकार पाहून सर्वजणांनी परमपूज्य आईंना साष्टांग नमस्कार केला. आता घरातील सर्वजण परमपूज्य आईंची उपासना करू लागले आहेत. त्या गुरुमाऊली कलावती आईंच्या कृपेचे वर्णन यथार्थपणे सांगण्यास मी असमर्थच आहे. किती थोर त्या माऊलीचे अनंत उपकार माझ्यावर आहे. तसेच सर्वांवर हो हीच आईंच्या चरणी प्रार्थना करते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.